तर नमस्कार पब्लिक. तर पुन्हा एकदा आपलं जगदंब गोट फार्म आधुनिक शेती यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत आहे. तर आज आपल्याकडं माणिक भाई आज आपल्या जगदंब गोट फार्मला भेट देण्यासाठी आलते. तर ते म्हणले आपला पण एक व्हिडिओ काढावा. तर त्यांच्यासोबत आपण आता एक व्हिडिओ काढत आहेत. तर त्यांना आपण आता आपला पूर्ण गोट फार्म दाखवणार आहेत, कशा प्रकारे आहेत काय वगैरे सगळं टोटल या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. आणि तुम्ही पण शेवटपर्यंत बघत राहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर मित्रांनो त्यांनी पण आपला एक व्हिडिओ बनवून घेतलेला आहे, ते पण त्यांच्या चॅनलवर अपलोड करणार आहेत. तुम्हाला जर त्यांच्या चॅनलवरचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे MK गोट फार्म म्हणून त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. तर माणिक भैया तुम्हाला आता आपला मी गोट फार्म दाखवतो. तर चला तुम्हाला आपला गोट फार्म दाखवतो मी. तर पब्लिक माणिक भैयाने आपलं हे शेळीपालन बघितलं आहे, पूर्ण शेड वगैरे पूर्ण सगळी माहिती घेतलेली आहे, त्यांना माहिती पण दिलेली आहे आपण. तर चला त्यांना विचारू आपलं शेळीपालन त्यांना कसे वाटले किंवा काय वाटले, त्याच्यात काही अजून काही बदल करायला पाहिजे नाही. तर चला त्यांच्याशी आपण हे करू. तर सांगा माणिक भैया तुमचे 2-3 शब्द. तर माझं म्हणणं असंच होतं की समजा तुम्ही जे हे गावान बनवलेले आहे तर किती पैशाचा आणि काय फायदा आहे समजा तिचा. तर मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हिचा फायदा सांगतो. तर हिचा फायदा असा आहे की आपण ह्या गावांनी तुम्ही इकडे तर हिचा असा फायदा आहे की ह्यात आपण खायला टाकलं तर वायाला जायचं मित्रांनो 0 चान्स आहेत. आपण कुट्टी करून किंवा जवळचे भोंडे वगैरे भुसकट टाकतोच, आपण जवळची कुट्टी पण टाकतो त्यांना. त्यामुळे ह्यानी वायाला काही 0% आपलं वायाला जायचं हे. त्यामुळे हे आपण गव्हाण बनवलेली आहे. आणि सर्वप्रथम मुद्दा म्हणजे हा आपण गव्हाण कितीला बनवली, तर हा एक तुमचा चांगला मुद्दा आहे. कारण की बऱ्याच शेळी पालकांना हा मला खूप वेळा कमेंट आल्या की आपण गव्हाण कितीला बनवली. तर ही गव्हाण मित्रांनो आपण 3,500 रुपयांमध्ये बनवून घेतलेली आहे. तर तुम्हाला अजून काय माहिती वाटली तर सांगा. तर एक माझ्या म्हणजे डोक्यात एक प्रश्न घुमत होता की तुम्ही समजा 10 ते 5 शेळी पालन समजा शेळ्याचा जे एवढं हे केलंय कमी जागेत, तर तुम्ही ह्याच्यामध्ये कुक्कुटपालन पण केलंय, हे कशामुळं समजा तर हे म्हणजे बोला. म्हणजे मला अजून समजले नाही, तर तुम्ही सांगा समजा. तर बघू शकता त्यांचं म्हणणं आहे. तर आपण हे बघू शकता इकडं कुक्कुटपालन केलेलं आहे आपण, इकडून आहे तुम्ही. तर हे बघू शकता आपण मागं कुक्कुटपालन केलेलं आहे. तर हे त्यांचं म्हणणं आहे की आपण हे कशासाठी केलं आहे काय ही माहिती त्यांना पाहिजे आपल्याकडून. तर आता त्याच्या समजा आतमध्ये कोंबड्या नाहीत, कारण की ते आपण कोंबड्या इकडं बाहेर शेळ्यांच्या सोडल्यात, ह्याची पण त्यांना माहिती देणार आहोत आपण. तर माणिक भैया हे आपण कुक्कुट पालन करण्याचं एकच कारण आहे की शेळ्यांना गोचिड वगैरे जे होतात तर त्यांच्यापासून आपल्याला फुल सुटका आहे. कारण की गोचिड वगैरे कोंबड्या असले की काहीच होण्याचं चान्सेस येत नाहीत. तर हा झाला मुद्दा. तर अजून काय माहिती पाहिजे तुम्हाला. तर आता आल्या सरचे समजा मी विचारतो, हे बांबू समजा असे लावले तर याचा नेमका उद्देश काय आहे, नेमकं फायदा काय आहे आपल्याला. तर याचा फायदा असा आहे माणिक सर. तर याचा फायदा तुम्हाला मी सांगतो आता. तर इकडे आहे ना तुम्ही. तर ह्याचा फायदा असा आहे की कोंबड्या संध्याकाळी पूर्णपणे थांबा ना तुम्ही, पलीकडेच पळत होतो. तरी याचं तर थांबा 2 मिनिटं बघू. हे बघू शकता आपण हे याच्यामुळे केलं संध्याकाळी कोंबड्या मित्रांनो 2 मिनिटं. तर संध्याकाळी पूर्ण कोंबड्या ह्याच्यावर वर जाऊन बसतात आणि त्यांना काही हानी वगैरे होत नाही, कारण की कोंबड्याला सापा त्याच्यापासून भेव असतं मित्रांनो. त्यामुळे सर्व कोंबड्या वर जाऊन बसतात, त्यामुळं काहीच अडचण येत नाही, दुसरं काही नाही. त्याच्यासाठीच आपण ते बांबू स्ट्रक्चर मारलेलं आहे. तर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे ते एकदा सांगा आपल्या पब्लिकला. तर आपल्याला इथं 3 वाडगे केलेले आहेत, हे कशासाठी नेमकं केलेले आहेत असं माझं म्हणणं आहे. तर हे वाडगे मी तुम्हाला सांगतो आपण कशासाठी केलेले. तर माझा हात ताटून आलाय, तुम्ही थोडा मोबाईल धरता का, मी इकडच्या हाताने जरा आली. तर पब्लिक तर हे वाडगे आपण ह्याच्यासाठी केलेले. हे वाडगं आपण हे बघू शकता. हे वाडगं स्पेशल मित्रांनो आपण बारकाल्या लहानाल्या कडांसाठी केलेलं आहे. कड सध्या व्हिडिओ काढायचा होता त्यामुळे बाहेर सोडलेले आहेत, कारण की समजे एकत्रित यावं म्हणून. तर हा आपला फर्स्ट वाडगा आहे. आणि हे बघू शकता हे एवढी 10 बाय 20
जवळजवळ 30ची जागा आहे आपली, 10 बाय 30ची. ह्याच्यात आपण शेळी पालन केलेलं आहे. आणि इकडे बघू शकता अजून एक वाडगं केलेलं आहे. आपण 3 वाडगे केलेले. तर हे पहिलं वाडगं आहे. तर ह्याच्यात थांबा मित्रांनो, हे शेळीला 2 मिनिटं बाजूला काढून दे, ती जरा मधामध्ये येते. तर हे वाडगं तर तुम्हाला आतमध्ये जाऊन मी दाखवतो. तर पडली तर आतमध्ये माणसं तुमचा शर्ट फाटण जाळीला कुठून त्यामुळे दमानी. तर हे वाडगं बनवण्याचं आपलं एकच मत आहे का, हे आपण एक प्युअर बिट्टल लाईनचा मेल आणलेला आहे मित्रांनो. तर हे आपण स्पेशल त्याच्यासाठी हे वाडगं केलेले आणि आपण हा ब्रीडर मित्रांनो ब्रीडिंगसाठी वापरणार आहोत, शेळ्या लागवडीसाठी वापरणार आहोत. त्यामुळे ह्याच्यासाठी स्पेशल केलेलं आहे मित्रांनो. हे वाडगं समजा त्याला काही हानी होऊ नये शेळ्यापासून दुसऱ्या, त्यामुळे केलेलं आहे का? हो. ते दुसऱ्या शेळ्या त्याला मारतात वगैरे, ते ढेंडळत त्यामुळे त्यामुळे आपण ते त्यासाठी स्पेशल केलेलं आहे. आणि हा मेल कोणत्या जातीचा आहे? तर हा मेल आपला प्युअर बिट्टल लाईनचा तुम्ही ऐकलंच असेल. तर हा प्युअर बिट्टल लाईनचा मेल आणलेला आहे आपण का, बिट्टलच्या शेळ्यांना खूप मागणी असल्यामुळे आपण हा आणलेला आहे. तर आपण गावावर बिट्टल शेळ्या पण आणणारच आहोत. तर तुम्हाला अजून काय माहिती पाहिजे? हे जे पलीकडं वाडग आहे का, तो मेल कोणत्या जातीचा आहे समजा? तर तुम्हाला हे वाडगं दाखवतो. आता हे काय आज जाऊन दाखवत नाही, याला जरा सोडावं लागत आहे, हे जरा गेट मोडलंय त्यामुळे. तर ह्याच्यात आपण एक ब्रीडिंगसाठी शिरोई नावाचं एक शिरोई जातीचा एक ब्रीडर ठेवलेला आहे. हे बघू शकता मित्रांनो. तर हा आपला जवळजवळ 7 ते 8 महिन्याचा ब्रीडर आहे आणि हा लागवडीसाठी अजून 1-2 महिन्याने योग्य होणार आहे. म्हणजे मोठा झाल्यावर लागवडीसाठी आपण ते ठेवलेला आहे, तो पण ठेवलेला आहे आणि बिट्टलचा पण ठेवलेला आहे. कारण की आपल्याला काही अडचण येणार नाही आणि आपण त्यातून मार्गदर्शन घेऊनच हे करणार आहोत मित्रांनो. तर इकडे या. आतमध्ये गेल्यामुळे अजून काय तुम्हाला माहिती दाखवा इकडं. माहिती तर समजा आपल्याला जेवढे प्रश्न होते का तेवढे सॉल्व झाले. तर आपल्याला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले, धन्यवाद. तर असेच आपल्या जगदम गोट फार्मला सपोर्ट करा आणि लाईक अँड सबस्क्राईब करा. तर तुमचे सर्वात पहिल्यांदा तर धन्यवाद सर, कारण की तुम्ही आपल्या जे गोट फार्मला आलात भेट देण्यासाठी, तर तुमचे मनपूर्वक आभार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा आपला पूर्ण शेड्यूलचा डिटेल व्हिडिओ कसा वाटला तो एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटू अशाच पुढं एक नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.